आज महाराष्ट्रातले आणि विदर्भाचे रजिस्ट्रार प्रतिभाऊ जावरे आपल्याला भेटले. सांगतो ब्लॉगमध्ये पुढे कुठं आणि कसे. आज आमच्या मलकौर येथे हिंदू शेरनी शेना जगताप यांचा कार्यक्रम होता. तर आम्ही त्यांचा कार्यक्रम पाहायला गेलो होतो. तेवढ्यात आम्हाला लागली भूक. तर आमचे मित्र म्हणत चला आपण काहीतरी खाऊ. म्हटलं काय खाता? तर चला आणि पिझ्झा आणि मोमोज खाऊ. गेलो बा आम्ही मोमोज खायला. बा आमचे मित्र कसे येडेच आहे करता. म्हटलं तू पायरे म्हटलं हा म्हणे एक जर मिनिट जर तुटला म्हणे हा तर म्हणे आपल्याला फुल पैसे देऊ. अरे म्हटलं खान कार्यक्रम चालू होईन लवकर झाला. हे करत होते बा टाईमपास. म्हटलं आपल्याला कार्यक्रम पाहण्यावर पुरा. तर म्हणे चाल म्हणे आपण कार्यक्रम काही चालू झालं नाही. तर यशभाऊ संचेती भेटले. म्हटलं भाऊ आमच्या फॅमिलीला हाय बोला. म्हटलं आमची इंस्टा फॅमिली. म्हणे बरं म्हणे राम राम सगळ्यांना. म्हटलं जमलं म्हटलं भाऊ. मग तेवढ्यात आमचा एक मित्र भेटला. त्याचा कॅमेरा घेऊन होता. म्हटलं कुठे अरे म्हणे स्टेजवर. म्हटलं आमची बी लाईन लाव स्टेजवर. आम्हाला होते म्हटलं वरून जरा भेटायला पाहिजे आम्हाला. तेवढ्यात आमची फॅमिली भेटले तरी सर. म्हणे हो तुम्ही ब्लॉग बनवता का? म्हटलं हा. म्हणे आम्हाला ब्लॉगमध्ये घ्या. म्हटलं काय टेन्शन नाही का. मग त्यानं त्यांचे मित्र बोलून आणले सगळ्याला ब्लॉगमध्ये घेतला. मग तेवढ्यात आमचा 10वीतला क्लासमेट भेटला तो बी तडसाक. त्याला बी भेटलो. आणि तेवढ्यामध्ये मग प्रतिकभाऊ जावरेची एंट्री झाली. मग बापा सगळी पब्लिक प्रतिकभाऊच्या जवळ आसपास फिरत होते. म्हटलं त्याला तर आपल्या ब्लॉगमध्ये घे ना आपल्या बेलाडच्या पब्लिकसाठी. त्यांच्याकडे गेलो. म्हटलं भाऊ आमच्या ब्लॉगमध्ये या ना. भाऊ म्हणे काय विषय आहे का म्हणे. ह्या आलो म्हणे तुमच्या ब्लॉगमध्ये. म्हटलं तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये आले म्हटलं धन्यवाद. पण आमचे बेलाडचे पब्लिक म्हटलं तुमचे लय फॅन आहे. तुम्ही त्याच्यासाठी एकदा हाय करा. बरं म्हणे आपल्या बेलाडच्या पब्लिकसाठी प्रतीक भाऊनं हाय बोलले. म्हटलं भाऊ धन्यवाद. म्हटलं तुमच्या आमच्या बेलाडचे पब्लिक खुशीन म्हटलं आज. त्याला वाटेन की आज आपला मोहन प्रतीक भाऊला भेटला. तेवढ्यामध्ये हिंदू शेरनी शेना जगताप यांचं स्टेजवर आगमन झालं. आणि पब्लिक जोरजोरानं बोंबलायला लागली. अरे म्हटलं वेडा काही खतरनाक पब्लिक जमा झाली. पा मग शेना ये लाइन याद रखना कि जो हिंदू हित की बात करेगा वही मलकापुर और भारत में सर्व कार्यक्रम पाहणं झाला. मग बाबाच्या आईच्या मध्ये चालू होते फोन. कुठे आहे. अरे म्हटलं चाल रे म्हटलं भाऊ अभिषेक घरी.